आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. विदर्भात मृग नक्षत्रात पावसानं शेतकऱ्यांना हुलकावणी दिली, मात्र आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होताच वरुणराजा प्रसन्न झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीच्या कामाला वेग आला आहे. विशेषतः धानपट्ट्यात पेरणीची कामे अधिक प्रमाणात सुरू झाली आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र 4,63,000 हेक्टर इतके आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 56% पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात धान, कापूस, सोयाबीन आणि तूर डाळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकाला भाव मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा कपाशीच्या उत्पादन क्षेत्रात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. जल, जंगल, जमीन मुक्तीसाठी ज्यांनी वर्षानुवर्षे लढा दिला अशा आदिवासींचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान आणि पीएम जनमन योजना सुरू केल्या आहेत. आदिवासी बांधवांना ग्राम स्तरावरच योजनांचा लाभ तसंच विविध प्रमाणपत्र उपलब्ध व्हावं हा मुख्य उद्देश ठेवून चंद्रपूरमध्येही हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेवटच्या घटकांपर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचवण्यासाठी लोकचळवळ म्हणून काम करावं असं प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केलं. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाकरिता शाळांच्या परसबागेत नैसर्गिकरित्या पिकवलेल्या ताजा आणि पौष्टिक भाजीपाल्यांचा लाभ देण्याकरिता पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित करण्याचं धोरण निश्चित करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 93 शाळांना 3,56,000 रुपयांची बक्षिसं देण्यात आली. मागील वर्षी पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 2004 पैकी 1,735 शाळांना परसबाग तयार केली होती. राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र हे अभियान राज्य शासनानं हाती घेतलं आहे. या अभियानाअंतर्गत 2025 मध्ये राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड मोहीम लोकचळवळ म्हणून राबविण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 42% क्षेत्र जंगलानं व्यापलं आहे. 10 कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत आणखी वृक्ष लागवड करायची आहे. याकरिता वन, कृषी, ग्रामविकास, शालेय शिक्षण या विभागांनी जास्तीत जास्त उद्दिष्ट घ्यावं तसंच इतर विभागांनी यात चांगले योगदान देऊन ही मोहीम यशस्वी करावी अशा सूचना या अभियानाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्यात. जिल्ह्याला मध उत्पादनाच्या माध्यमातून हनी हब बनविण्याच्या दिशेनं पाऊल उचलण्यात आलं आहे. राज्याचे माजी वन आणि सांस्कृतिक मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मधुमक्षिका पालनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मामला आणि फिरली या गावाची मधाचं गाव म्हणून घोषणा झाली आहे. आता हा उपक्रमाचा प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक टप्पा राबविण्यात येत आहे. त्याकरिता जिल्ह्यातील 40 महिला प्रशिक्षणार्थींना नुकतीच देशातील पहिलं मधाचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या मांगरगाव तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा इथं पाठवण्यात आला आहे. या ठिकाणी प्रात्यक्षिक आणि थेट अनुभव घेत प्रशिक्षणार्थींनी ज्ञानात भर पडणार आहे. 1ली ते 8वीत शिकणाऱ्या कोणतेही बालक पुस्तकापासून वंचित राहू नये. पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षणात अडचणी येऊ नयेत. शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100% उपस्थिती टिकवणं आणि गळतीचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकं योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदान शाळा, अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात आली आहेत. 2025-26 या शैक्षणिक क्षेत्रासाठी जिल्ह्यात 1,53,963 विद्यार्थ्यांकरिता 9,05,282 पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारतीकडे करण्यात आली होती. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना चंद्रपूर शहरात वेगानं आकार घेत आहे. या योजनेत सौर ऊर्जा निर्मितीत उत्कृष्ट कामगिरी नोंदवत जिल्ह्यात 5,116 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला. चंद्रपूरच्या या यशामागे नागरिकांचा वाढता सहभाग, स्थानिक प्रशासनाचे प्रभावी नियोजन आणि योजनेच्या लाभांची योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न कारणीभूत आहेत. या योजनेमुळे केवळ विजेच्या खर्चात बचत होत नाही तर पर्यावरणाची देखील काळजी घेतली जात आहे. पंतप्रधान सूर्यघर योजनेमुळे चंद्रपूरकर खऱ्या अर्थानं सूर्यशक्तीचा अनुभव घेत आहेत. मध्य भारतीय व्याघ्र क्षेत्रातील क्षेत्र संचालकांची प्रादेशिक बैठक 1 आणि 2 जुलै रोजी चंद्रपूर वन अकादमी इथं पार पडली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं ही बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यातील 19 व्याघ्र प्रकल्पांचे वरिष्ठ वन अधिकारी या 2 दिवसीय परिषदेत सहभागी झाले. व्याघ्र संवर्धनातील आव्हानं, व्यवस्थापनातील प्रभावी उपाययोजना, व्याघ्र अधिवास टिकवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी या बैठकीत सखोल चर्चा झाली. ही प्रादेशिक बैठक व्याघ्र